भारतीय संस्कृती ही जगामध्ये आदरास आणि श्रद्धेस पात्र आहे. त्याचा जर योग्य पद्धतीने अभ्यास केला आणि ते जर जीवनात त्याचा अंमलबजावणी केली तर जगात वसुदैव कुटुंबकम ही संज्ञा निश्चित फलद्रूप होईल, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी MIT संस्था येथे शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये केले. आपली भारतीय संस्कृती जगात सर्वात जुनी आहे. त्यात धर्म, जात, पंथ कोणताही भेदभाव करण्यास आपल्याला शिकवले गेले नाही. मात्र बदलत्या काळाच्या ओघात आपण ते विसरून चाललो आहोत. त्यामुळेच जटिल सामाजिक प्रश्न देशामध्ये निर्माण झाले आहेत. भारतीय संस्कृतीमधील तत्त्वे आणि मूल्ये प्रत्येकाने ही आचरणात आणावीच. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विज्ञान, धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञानावर आधारित 10व्या जागतिक संसदेच्या समारोपात ते बोलत होते. Tension, bloodshed, and divisive exclamations, you are making a noble attempt to find how the confluence of science and spirituality can help us to overcome the crisis and build a peaceful world. It is paradoxical that all these conflicts and divisions are worsening while the entire world is going through a golden age of material progress and scientific and industrial developments like artificial intelligence, nanotechnology, space travel, and all other new fields. It is a familiar concept of Indian thought that the human heart is the scene of the age-old conflict between good and evil. It is assailed by weakness and imperfection, but is capable also of higher endeavor. Rahul ji, tell somebody ego मुझे disturb करती है. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार, त्याच्या संमेलनाच्या लोगोचं आज प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड येथे करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की आम्हाला साहित्य संमेलनात ऐकायला बोलवा, आम्हाला बोलवता आणि त्याच्यात तुम्हाला बातम्या मिळतात आणि साहित्य संमेलन भरकटून जातं. आम्ही जे काही बोलतो त्याचं विद्रुपीकरण करून अनेक न्यूज चॅनेल ती वाक्य दाखवतात, TRP वाढतो, परंतु देशातली लोकशाही त्याने धोक्यात येते, असा त्याचा अर्थ. जाणून घेऊयात राज ठाकरे. पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो, कवी पाहत आलो. तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण, तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा. आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत
जी काही वर्षांपूर्वी जी होती, मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय. आजचा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कस झालीय. कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय. खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे. पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही दरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं, समजवणं, सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो. तुमच्याकडे ती त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. आणि एक गोष्ट सांगतो, मग आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं. ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा. मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय, मी आजपर्यंत सांगतो, मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत, मुलाखती दिली आहेत, जे काय बोलायचं ते बोललोय. ह्याच्यावरती ज्या वेळेला त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात, मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोक काय म्हणतायत. मी कधीही वाचायला जात नाही, त्या भानगडीतच जात नाही. मी माझं बोलून झालंय ना, विषय संपला. आणि मी काय कुठच्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही. मी एक फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं. आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका, कारण जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत, आणि जे तुम्हाला हेट करतात, जे तुम्हाला दुस्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे आणि येथे रेग्युलर आल्याने आपल्याला सामाजिक कार्याची चालना मिळते, आपलं डोकं रिचार्ज होतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आज पुण्यातील पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी वार्तालाप केला आणि पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरही दिली. वही तो मैं कह रहा हूँ कि कांग्रेस ने झूठा प्रचार करके उनको गुमराह किया, तो उसको सीधा करना हमारी जिम्मेदारी है ना. हाँ बिल्कुल, इसलिए तो हम क्यों बेवकूफ़ बन गए, यही तो मैं नाराज़ कर रहा हूँ अपने लोगों से. हम क्यों बेवकूफ़ बने, हम इतना बेवकूफ़ नहीं बनना चाहिए कि ये जो दुष्प्रचार में हम सब बह गए, ऐसा नहीं होना चाहिए. पार्टी की ओर से मुस्लिम कैंडिडेट लोकसभा में दिए, ऐसा नहीं. देखिए, वोट देंगे तो कैंडिडेट भी होगा, ये एक तरफा नहीं है राजनीति. मुस्लिम ने वोट दिए तो ही कैंडिडेट होगा. आप वोट नहीं देंगे तो हम कैसे जीतेंगे आप बताइए. हम छीन के तो वोट नहीं ले सकते हैं ना. हमको वोट देंगे तो हमारा पास एमपी भी होगा, मंत्री भी बनेंगे. जो वोट नहीं देंगे तो हम कैसे बनाएंगे आप बताइए. इसीलिए अभी नेशनल कमीशन माइनॉरिटीज़ का चेयरमैन तो एक सिख है, और माइनॉरिटी अफेयर्स का मंत्रालय को कौन देख रहे हैं, एक बौद्ध देख रहा हूँ. तो ये असली चेंजेस कैसे आया. अब हमारे पास में और अल्पसंख्यक लोगों से भी और सपोर्ट आएंगे, सबको मौका मिलेगा. तो वक्फ का जो बिल बनाया गया है उसमें बहुत सारी रिकॉर्ड नंबर में रिकमेंडेशंस आई है, तो आगे का प्रोसेस क्या रहेगा. देखिए, ये तो संसार में और पूरा लोकतंत्र के इतिहास में ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी में 1 करोड़ से ज़्यादा पिटिशंस आना, रिप्रेजेंटेशन आना, ये अपने आप में विचित्र भी है. वरना आप सोचे 1 करोड़ मामूली है कि 1 करोड़ 20 लाख से ज़्यादा ऑलरेडी पत्र आ चुके हैं, जो रिप्रेजेंटेशन है जेपीसी में आ चुके हैं. हमने जब जेपीसी कॉन्स्टिट्यूट किया तब टर्म्स एंड कंडीशन लगाया कि विंटर सेशन, मतलब अगले सेशन जो होंगे उसका पहला सप्ताह का आखिरी दिन से पहले ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी का रिपोर्ट संसद में पेश होगा. जब पेश होगा तो हमारे पास आएंगे, हम लोग फिर उसको देखेंगे कि उसमें रिकमेंडेशंस कितना मानने लायक है, कितना नहीं मानने लायक है, क्या है वो विषय तो बाद में करेंगे. लेकिन हमने
बहुत सोच समझ करके वक्फ अमेंडमेंट बिल लाया, ताकि इस देश में जो भी कानून हमारे देश में है बराबर होना चाहिए, सबके लिए बराबर होना चाहिए। इस बिल को लेकर भी गुमराह किया जा रहा है। हाँ, इस बिल को लेकर भी गुमराह किया जा रहा है, आपको लग रहा है? वो तो मैंने पिछली बार जब मुंबई में आए थे मैंने बताया हुआ है कि वक्फ बिल का अमेंडमेंट का बिल जो है हमने जेपीसी को भेजा। अब जेपीसी में जो भी अपना बात रखना चाहते हैं वो रख सकते हैं, लेकिन वो ढोल बजा बजा करके माइक लगा के लाउड स्पीकर लगा के सबको गुमराह कर रहे हैं कि सरकार जो है मुसलमानों का जमीन छीनने जा रहा है, मुसलमानों को मस्जिद तोड़ देंगे, मुसलमानों का कब्रिस्तान को छीन लेंगे। इस तरह का कौन झूठा प्रचार कर रहे हैं? भारत के विरोधी जितने भी लोग हैं विदेश में भी और देश के अंदर में भी, ये लाउड स्पीकर बजा बजा करके घूमने का क्या जरूरत था बताइए? कहाँ लिखा है मुसलमानों को जमीन छीनेंगे? ये संविधान में लिखा हुआ है कि कोई भी कानून का संशोधन कर सकते हैं। क्या मैं पार्लियामेंट्री अफेयर्स मंत्री के रूप में या मैं अल्पसंख्यक मंत्रालय का एक प्रमुख होने के नाते मैं अपना मर्जी से काम कर सकता है क्या? जो संविधान में लिखा है वही काम करेंगे। और वक्फ अमेंडमेंट बिल तो कितने बार संशोधन हो चुके हैं, 1954 के बाद अनेक संशोधन हो चुके हैं। मैंने पार्लियामेंट का जो मेरा इंट्रोडक्टरी स्पीच था उसमें मैंने इसका जिक्र किया। अब जब फाइनल जब बिल पास होगा तब आप मेरा भाषण को सुन लीजिए, मैं डिटेल में फिर पार्लियामेंट में बोलने वाला हूँ। लेकिन अभी क्योंकि जेपीसी को दे दिया है इसलिए हम इसका तथ्यों पर अभी नहीं जा रहे हैं। लेकिन इस तरह का झूठा प्रचार करना, तो आप लोग ने देखा होगा वीडियो, हजारों लोग माइक लेकर के घूम रहे हैं और बोल रहे हैं कि सरकार मुसलमानों को जमीन छीनने जा रहा है वक्फ बोर्ड अमेंडमेंट के माध्यम से। इतना आंखों देखा सारे चीज झूठ बोल रहे हैं और फिर कांग्रेस पार्टी उसको समर्थन कर रहे हैं और वो बिल का विरोध कर रहे हैं। मेरे पास कितने हजारों संख्या में गरीब मुसलमान लोग आए और मुझे शाबाशी दिया है, बोला कि बहुत अच्छा काम किया है साहब, इस बिल को पारित करना है, तब जाकर के गरीब मुसलमानों को न्याय मिलेगा। आम मुसलमानों को, महिलाओं के लिए, मुसलमान बच्चों के लिए इंसाफ का रास्ता वक्फ अमेंडमेंट बिल है। और ये झूठा प्रचार कर रहे हैं और कांग्रेस जो है वोट बैंक के चक्कर में डर रहे हैं। तो मुसलमानों को मैं इसलिए कह रहा हूँ कि वोट बैंक मत बनिए किसी का, अपने मत, अपना मतदान अपना सोच विचार के साथ कीजिए। बौद्ध समाज के लिए और क्या? आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मधून मी संपादक डॉक्टर शैलेश मुद्गल. देशामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याचा आपण सर्व मराठी बांधवांनी आनंदोत्सवही केला. पण नेमकं त्याच्यामुळे काय फायदा होणार हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. आता आपली ग्रंथालय, मराठी भाषा, त्याच्यातलं साहित्याचं भाषांतर, मराठी भाषा ही आता भारतातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकवता येण्याची सुविधा, त्याचप्रमाणे त्या भाषेकरता काही बजेटही आता वर्ग करायला त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळणार आहे, परवानगी मिळणार आहे. पण आता जबाबदारी आहे ती तुमच्या माझ्या मुलांची आणि या पुढच्या भावी पिढीची. आपण किमान बोलण्यामध्ये मराठी भाषा वापरली पाहिजे. मराठी भाषा वापरली तरच आपण यापुढे मराठीचा विश्वविक्रम करू शकू. मराठी भाषेला आता जो अभिजात दर्जा मिळाला आहे, जे क्लासिकल मराठी हे जे त्याला बिरुद मिळालेलं आहे, ते टिकवणं, ते वाढवणं आणि त्याचा उपयोग करून पुढच्या 1000 वर्षाकरता ही मराठी भाषा या पृथ्वीतलावरती शाश्वत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मागील 2000 वर्षापूर्वीपासूनची ही भाषा अस्तित्वात आहे म्हणून आज आपण त्याला अभिजात दर्जा घेतला. आता या पुढच्या 500 वर्षामध्ये परग्रहावरती सुद्धा मानव जाऊन वस्ती करण्याची शक्यता निर्माण होईल. त्यावेळेला मराठी भाषाही तिथे असली पाहिजे.
पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.